नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मित्र प्रकल्प व युवा मित्र प्रकल्पाच्या माध्यमातून आपण शेतकरी गटातील शेतकऱ्यांना भेटून आणि ऑर्गॅनिक फार्मिंग कशी करता येईल, सेंद्रिय शेती कशी करता येईल व जास्त उत्पन्न कसं काढता येईल या उद्देशाने आपण शेतकऱ्यांना भेटत असतो। माऊली सेंद्रिय शेतकरी गट पडे गावातील जे काही गटातील सदस्य आहेत शेतकरी, तर प्रभाकर अण्णा कदम, ज्ञानेश्वर कदम यांच्या शेतामध्ये आज आपण आलोय। ज्ञानेश्वर भाऊंनी एक नवीन प्रयोग करून पाहिला यावर्षी, म्हणजे बाहुबली हे वाण टरबूजाचा लागवड केली आणि त्यांच्या मनात एक शंका होती की थंडीमध्ये येतो का नाही येतो, परंतु त्यांनी जो खर्च केला आणि लावून पाहिली तर बघा शेतकरी मित्रांनो, या टरबूजाला आता सध्या साधारणतः 50 ग्रॅम 100 ग्रॅम 200 ग्रॅमचं आता फळ दिसतंय। म्हणजे या साईजचं फळ आता स्टार्टिंग झालंय आणि ते साधारणतः 15 किंवा जानेवारीच्या स्टार्टिंगला हे फळ हार्वेस्टिंग चालू होईल। इतका जबरदस्त असा प्लॉट आहे, टरबूजाचा प्लॉट यांनी लावलाय आणि बाहुबली या जातीची त्यांनी टरबूज लावलाय। तर शेतकरी मित्रांनो, असाच नवीन नवीन प्रयोग शेतकऱ्यांना करावा लागतो, कारण शेती ही एक प्रयोगशाळा आहे आणि या प्रयोगशाळेच्या माध्यमातून त्यांनी प्रयोग करून पाहिला, परंतु अत्यंत यशस्वी ठरलाय। आणि काय असतं की यशस्वी करण्यासाठी थोडी कल्पना पण छानपैकी लागते। तर त्यांनी एक कल्पना सुचवली, यासाठी फुलगळ होऊ नये यासाठी परागीभवन होण्यासाठी मधमाशीची गरज असते। तर त्यांनी डायरेक्ट पीटीच घेऊन आले, 5000 रुपये खर्च केला त्यांनी, परंतु ती पीटी इथे लावलेली, त्या पीटी लावल्यामुळे झालं काय की बऱ्यापैकी फुलगळती हा प्रकार इथे दिसून येत नाहीये। आणि मनात असं होतं का टरबूज केलं पाहिजे, आपण नवीन प्रयोग केला पाहिजे, आडशीजन घेऊन पाहिलं पाहिजे असं। ह्या दिवसात भाव मिळतो का नाही मिळतो याची काही शंका घेतलीच नाही। आता चौकशी केली तर ह्या दिवसात खूप भाव असतो टरबूजाला। आता सध्या 20 ते 22 चा भाव चालू आहे मार्केटला, किलोला। म्हणजे मार्केटमध्ये उपलब्धच नाही आहे टरबूज असं। तर मार्केट नसताना हा माल बाहेर जातो, म्हणजे एक्सपोर्ट होतो। बरोबर। तर कोपरगाव तालुक्यातील पडेगाव या गावी हा एक प्रयोग करून पाहिलाय आणि प्रयोग अत्यंत सक्सेसफुल राहिलाय। साधारणतः 1 एकर जमीन असेल, 1 एकराचा प्लॉट त्यांनी फुलावलाय, त्यात निळे पिवळे ट्रॅप पण लावलेले आहेत, अजून मत्स्यकारी सापळे पण लावलेले आहेत। तर असं नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांनी केल्यास निश्चित उत्पन्न जास्त मिळेल।